आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं, प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मान सन्मान दिला, पदं दिली. जे जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते, त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. मला खात्री आहे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच सहकारी हे पक्षहिताच्या निर्णयास माझ्यासोबत कायमच असतील आणि साथ देतील. पक्षात आणि सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, नेत्यांनी आणि सर्वच आपल्या कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक पद्धतीने काम करण्याची माझी अपेक्षा आहे. पक्षाची होणारी बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे. मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी. लवकरच विविध महामंडळे त्यावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. आपल्या वाट्याला येणाऱ्या महामंडळावरील नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी समर्पण हे महत्त्वाचे निकष विचारात घेतले जातील. महामंडळासाठी पक्षाकडे ज्यांनी अर्ज केले असतील त्यांची सगळे मिळून आम्ही विचार करू. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.